बारामतीतील पाठिंब्याबाबत अद्याप निर्णय नाही. खासदार संजय राऊत यांनी माहिती दिली आहे. सुनेत्रा पवारांची ठाकरेंशी चर्चा, पण निर्णय नाही असं राऊत म्हणाले. उद्धव ठाकरेंनी अजून निर्णय कळवलेला नाही असंही राऊतांनी म्हटलं. मविया म्हणून एकत्रित निर्णय घेऊ असं संजय राऊत म्हणाले. दोन्ही जागा राष्ट्रवादीच्या आहेत, त्यांना ठरवायचं आहे असंही राऊतांनी म्हटलं. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी उद्धव ठाकरे साहेबांशी नक्कीच चर्चा केली. चर्चा होत असते. त्या भारतीय जनता पक्षाबरोबर निवडणूक लढत आहे. त्यांची युती भारतीय जनता पक्षाबरोबर आहे. ह्याच्या सुद्धा आमच्या पक्षामध्ये चर्चा झाली. त्या काय महाविकास आघाडीचे उमेदवार नाही आहेत. त्या भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार गट असे त्या संयुक्त उमेदवार असतील. अशा वेळेला त्यांनी जरी चर्चा केली असली माननीय उद्धव साहेबांशी, तरी उद्धव ठाकरे साहेब निर्णय घेतील. अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. उद्धव साहेबांनी या संदर्भात नक्कीच चर्चा केली सगळ्यांशी, पण या क्षणी अजूनही अधिकृतपणे शिवसेना पक्षप्रमुखांनी कोणताही निर्णय आणि निकाल दिलेला नाही. जरी आमच्याकडे इच्छुक असले तरी महाविकास आघाडी म्हणून निर्णय घ्यावा लागेल. प्राजक्त तनपुरे तिकडे माजी आमदार आहेत. त्यांनी मागची निवडणूक लढवलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून. ते यावेळेला निवडणूक लढणार आहेत की नाहीत या संदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्णय होईल अशी माझी साधारण माहिती आहे. त्यानंतर आम्ही त्याच्यावरती निर्णय घेऊ. काँग्रेस पक्ष हा त्यानंतर राहील. पहिली संधी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे, कारण ती त्यांच्या वाट्याला आलेली जागा आहे. त्यानंतर काँग्रेस पक्षाचं तिकडे त्या मतदारसंघामध्ये प्राबल्य आहे. आमच्याकडे 3 उमेदवार आहेत, पण ही निवडणूक होईल. संजय राऊतांची इच्छा आहे की बारामतीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला पाठिंबा द्यावा, तर उद्धवजी ठाकरेंची इच्छा आहे की सुनेत्राताई पवार यांची बिनविरोध निवड झाली पाहिजे आणि त्याबद्दल सुनेत्राताई पवार यांच्याशी उद्धवजी ठाकरे यांचा संवाद देखील झाला. परंतु संजय राऊत हे स्वतःला उद्धवजींपेक्षा मोठे समजत असल्यामुळे आणि त्यांची काँग्रेसला पाठिंबा द्यायची इच्छा असल्यामुळे पुन्हा एकदा उद्धवजी ठाकरे विरुद्ध संजय राऊत असा सामना या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने बघायला मिळतोय. आता हे बघणं महत्वाचं आहे की याच्यामध्ये उद्धवजी ठाकरे यांचा विजय होतात, ते बिनविरोधपणे सुनेत्राताईला पाठिंबा देतात, की संजय राऊत यांच्या सांगण्यावरून बारामतीमध्ये उभाटा गट काँग्रेसला पाठिंबा देतं हे बघावं लागेल.